नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। राहुरीत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या, प्राजक्त तनपुरे यांची मागणी। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शासनाकडून अतिवृष्टीचा 75 मिमीचा नियम लागू असला तरी रोज 50 मिमी पाऊस सतत कोसळत असल्याने शेतामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे। त्यामुळे कापूस, सोयाबीन यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी चिंतातूर अवस्थेत आहेत। आज सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तालुक्यातील काळे आखाडा, जोगेश्वरी आखाडा व येवली आखाडा परिसरातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत शेतांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला। तनपुरे म्हणाले की शासनाने तांत्रिक बाबतीत अडकून न पडता तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी। अजूनही तालुक्यात पंचनामेची प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे तहसीलदार, कृषी अधिकारी व तलाट्यांना मी फोन करून तातडीने पंचनामे सुरू करण्याची मागणी केली आहे। यावेळी त्यांच्यासोबत बाळासाहेब उंडे, प्रशांत डवले, शहाजी ठाकूर, प्रकाश भुजाडी, दादासाहेब सरोदे, सदाशिव गुंजाळ, सुखदेव काळे, गीताराम काळे, अंबादास काळे, रामेश्वर काळे, किशोर जाधव, मारुतीराव हार्दे, सुनील काळे, अण्णासाहेब काळे, राहुल तागड यांच्यासह मोठ्या संख्येने नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन तनपुरे यांनी दिले। राहुरी प्रतिनिधी उमेश बाचकर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।